छत्रपती संभाजीनगरच्या पैठणच्या जायकवाडी धरणात ऑगस्ट महिन्यात पाणी येण्यास सुरुवात होते। मात्र यावर्षी मे पासूनच नगर आणि नाशिकमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला। 1977 आणि 1978 मध्ये जायकवाडी धरण जुलैच्या पहिल्या आठवड्यात निम्म्यापेक्षा अधिक भरले होते। त्यानंतर 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जायकवाडीमध्ये 60% अधिक साठा झाला आहे। विशेष म्हणजे गेल्या 24 तासात सर्वाधिक 59 दलघिमी अर्थात 5900 कोटी लिटर पाण्याची आवक झाली आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता SK सबीनवार यांनी दिली आहे। यावर्षी 1 जूनपासून 532 दलघिमी आवक झाली। साधारणपणे 19 TMC पाणी आले। सध्या 43,800 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे। प्रादेशिक हवामान खात्याने नागपूरसह विदर्भात 9 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे। 8 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिलेला असून ऑरेंज अलर्ट कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळते। मात्र जायकवाडी धरणाचा पाणीसाठा वाढत असल्यामुळे काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये समाधान असल्याचे वातावरण मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते। नजर पुरत नाहीत का धरण?